हर्षू काय रावलं पाण्याचा तांबा घेऊन ये ग. फुलं कोणी आणली का? सुनंदा लवकर आली. धर ग कविता ठेव खाली. ताई हरतालिकेची पूजा का करतात ग? चांगला नवरा मिळावा म्हणून. काय चांगला नवरा? बाबा आहेत ना, माई पूजा का करते? आई भूक लागली आहे. ती पूजा सुरू आहे ना. आई भूक लागली आहे. अगं पूजा झाली का खाऊ देणार? हा आई काहीतरी दे ना खायला. सिद्धी सफरचंद देऊ? हा हे घे. नाही नको राहू दे. आई मी काय म्हणतो, यंदा तुम्ही तुमच्या गणपतीसाठी कोकणात जाणार नसालच ना? मग आमच्या घरी चला ना. आमच्या पार्ल्यातल्या नवीन घरात आम्ही यावर्षी गणपती आणायचं म्हणतोय. तुमचंही मन रमेल, रिद्धीलाही सोबत होईल. चालेल ना? हो. ऐक ना राहुल, यावर्षी आमचा कोकणातला गणपती व्हायला हवा रे. पण कसं शक्य आहे? इतकी वर्ष तुझे बाबा होते करणार, आता कोण करणार? सिद्धी तिच्या लाईफ मध्ये बिझी आहे पुण्यात, आणि आईंना इथून इथून कोकणात जाऊन गणपती वगैरे करणं कसं शक्य? कठीण आहे सगळं. मी जाऊ यावर्षी आई बरोबर कोकणात. बरी आहेस ना तू? म्हणजे तशी हरकत काहीच नाही जायला. यावर्षी आपण आपल्या नव्या घरात पहिल्यांदा गणपती आणायचा म्हणतो. सून म्हणून तुझं तिथे असणं तुला आवश्यक नाही वाटत? इथे कोण आहे करणार? असं काय करतोयस राहुल? अरे आई बाबा आहेत तिथे, तू स्वतः असणारच तिथे. तू बघतोस ना आमच्याकडे कोणीच नाही हे सगळं करणार. मग एवढाच प्रॉब्लेम आहे तर मग गावी जाण्याचा अट्टाहास कशासाठी? ह्या घरात आणा ना गणपती. हे बघ, माझं इतकंच म्हणणं आहे की इथे गणपती तुम्ही आणलात तर आपल्या घरचा गणपती, इथला गणपती मुंबईतल्या मुंबईत तुला मॅनेज करणं सोपं जाईल. गावी जायचं हट्ट कशाला? तुला कळत नाहीये राहुल, फक्त गणपतीची मूर्ती आपल्या घरात आणणं ही एवढीच औपचारिकता नाहीये यामागे. माझ्या वाडवडिलांपासून आमच्या कोकणातल्या घरी हा गणपती येतोय. माझ्या बाबांनी इतक्या मनापासून इतकी वर्ष हे सगळं केलंय, मी स्वतः पाहिलंय ना. आणि मला खरंच असं वाटतं की या सगळ्यामध्ये खंड नको पडायला. राहुल, आमचा कोकणातला गणपती हा एकमेव दुवा आहे, आम्हाला आमच्या गावाशी जोडणार आहे. ठीक, मी निघतो. कुठे चालला? माझ्याही घरात गणपती आहे आणि आता मला एकट्यानेच त्याचं सगळं करायचं. आई ये तू. अहो अहो चहा घेऊन जा. अहो काय ग, कुठे गेले?
काय झालं ग? काम होतं तसं महत्वाचं. अगं दूध तू गेलं वाटतं. आई का नाही म्हणतेस ग? चल ना, जाऊयात ना आपण कोकणात. अगं तुझा घरचा गणपती आहे ना. म्हणजे हे घर माझं नाहीये का ग? अगं असं काय म्हणते, हे घर आहे तुझंच आहे. पण आता लग्नानंतर सासरचा गणपती तुझा की नाही, जबाबदाऱ्या सांभाळायला हव्यात ना. आणि करणारा होता तो गेला ग. मी आता एकटी जाऊन कोकणात काय करणार आहे? जमणार आहे का मला? आणि तुझी सिद्धी बहीण माहितीये ना कशी आहे ती. अगं आई, ती सुद्धा येईल आपल्या बरोबर. थांब थांब, मी ना तिला फोनच करते, आपण तिच्याशी बोलून घेऊया. इकडे ये. आई इकडे आधी, इकडे अगं, बस इथे, काय बस गं? इथे थांब. आपण तिच्याशी बोलूयात आणि ठरवूया. हॅलो. हॅलो. हाय सिद्धी. आई कामात आहेस का ग? हो हो, पण तू बोल. ही बाई आई पण आहे, आई पण आहे. आई कशी आहेस? मजेत मजेत. हा बोल ना. ऐक ना सिद्धी, या वर्षी आपण तिघी सुद्धा कोकणात जातोय गणपतीसाठी. हिला सांग ना ग, ऐकत नाहीये ग ताई माझं. बोल. ताई थांब ना. ती म्हणते नको जाऊया तर नको जाऊया ना. तिची इच्छा नाहीये जायची तिकडे, तर कशाला फोर्स करतेस? आणि मूव ऑन यार. बाबा असताना आपण तिकडे जायचो, मान्य आहे मला, पण त्यावेळची गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. आताची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. ओके. आणि मी प्रॅक्टिकल. उगाच हट्ट करत बसू नकोस जायचं जायचं मग. मी ना फुकटचे सल्ले मागायला फोन नाही केलाय तुला. फोन ठेव ठेव. नाही, मला काही ऐकायचं नाहीये कोणाचं. आई तुला कळतीये एक गोष्ट? बाबा इतकी वर्ष हे सगळं इतकं मनापासून करत आले आहेत, आणि त्यामध्ये जर का असा खंड पडला तर त्यांना आवडलं असतं का ग? अगं सणासुदीला सासरच्यांचा रोष नको. बरं ठीक आहे. मग माझ्या सासरच्यांना काही प्रॉब्लेम नसेल, राहुल हो म्हणाला, तर येशील माझ्याबरोबर कोकणात? मी करू काही मदत तुला? नाही, कशाला? करेन मी एकटा. तसंही एकट्यालाच करायचं आता मला सगळं. टोमणे कशाला मारतोयस राहुल? सॉरी, तुझी इच्छा नसेल तर नाही जात मी. काय चाललंय राहुल तुझं? तू काय एवढं ताणतोयस? आणि ती लग्नानंतर पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागतेय ना मग? पण मी कुठे ताणलं? माझं काही म्हणणंच नाहीये. आणि तुला पटते ना ती म्हणते ते? चालू दे तुमचं काय चाललंय ते. बस बस बस. आई मला असं वाटतं त्याला नसेल पटत तर मी जाणं माझं कॅन्सल करते. कॅन्सल करते म्हणजे? अगं वेडी आहेस का तू? तुला राहुलची एक गंमत सांगते आज. तो 1-1 महिन्यासाठी कॅम्पला जायचा ना, तेव्हा अर्ध्यातूनच परत यायचा. घरी आल्यावर म्हणायचा, मला तुझी खूप आठवण येत होती, मी तुझ्या हातची भाजी खूप मिस करत होतो, मी तुझ्या हातचं जेवण खूप मिस करत होतो. अगं इतक्या दिवसांमध्ये यांची ही अवस्था होते, आणि आपण तर आपलं अख्खं माहेर मागे सोडून सासरी येतो, तेही आयुष्यभरासाठी. म्हणून तुला सांगते, ह्या पुरुषांना माहेर तुटणं काय असतं नाही कळायचं. अगं हे दोघं बापलेक मुंबईत लहानाचे मोठे झालेत. आपल्या कोकणातल्या गणपतीच्या गमती जमती ह्यांना नाही कळायच्या. म्हणून सांगते, तू जा, इथलं टेन्शन घेऊ नकोस. आई पण रिद्धी, तू माझं ऐकणार नाहीयेस का? इथला गणपती करायला आम्ही आहोतच ना, पण तुझा कोकणातला गणपती होणं गरजेचं आहे. जात. आणि हो, येताना आईकडून व्यवस्थित मोदक शिकून यायचे. हा, तुला अजूनही माझ्यासारखे मोदक जमत नाहीत. आणि दुसरं महत्वाचं, कोकणातून येताना आमसूल आणायला विसरायचं नाही, नाहीतर घरात घेणार नाही, कळलं? जा, त्याची समजूत मी काढेन. को
दरवर्षी सारखी आम्हाला छोटी मूर्ती नकोय, त्यांना मोठी मूर्ती करायला सांगा. अगं आपली मूर्ती आधीच बनवायला दिलेली असते बाळा, आणि तो परब तर काय महिनाभर आधीपासूनच बनवून ठेवतो मूर्ती. मग बाबा झोप येते, कधी येणार आपलं गाव? आता आलं का आपलं घर? ही नदी ओलांडली की आलं आपलं घर. मग बरोबर, चल झोप घालवायची आहे ना. हां, मग पटापट उत्तर द्या बघू. सुपा एवढे कान का बरं असतात बाप्पाचे? सगळ्यांची गाणी ऐकायला. हां बरोबर. आणि लंबोदर म्हणजे मोठं पोट. बाप्पा योगा करत नाही ना, म्हणून त्याचं पोट मोठं असतं. वेडी, काही पण बोलते. अगं सगळ्यांची बाबा पोटात घालायला. मी फक्त ना मोदकच पोटात घालणार आहे. मोठे पोटात घालणं एवढे करावे लागतील ना मला? बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. बाप्पा पण काय ते चालले रस्ते? गावाला, चैन पडेना कोकणात पण आम्हाला. मार्ग आहे, महामार्ग होणार. बाबा हां. सगळे असे का म्हणतात हो की गणपती चालले गावाला? असं का नाही म्हणत की गणपती चालले शहरात? अगं गणपती बाप्पाला सुद्धा मातीची ओढ असते. गणपती बाप्पा मातीचा असतो की नाही, म्हणून त्याला पण मातीची ओढ. हां बाबा हां. चालून चालून पाय दुखले, टॅक्सीने जाऊया? ए गावात कुठे आली टॅक्सी? ए बावट, गावात टॅक्सी असते का? मी तर मोठी झाल्यावर माझ्या गाडीतून येणार. मी तर माझ्या बुलेटने येणार गावात. या या कसे या, पण गावात या. गावाला येत राहायचं, कळलं? तुम्ही या लवकर आधी. या ग पटापट. हो हो. पोचली तुमची तर आता झालं ना घर. मग बरं उभा पुढे, मी आलो. चल. घर आलं, घर आलं. अगं मी पहिली आले. अगं सावकाश. आपलं घर आलं. रिद्धी बघ ग, बाबा मागे राहिले. आई अगं तू कशी काय आलीस? सिद्धी येणार नव्हतीस ना ग गधडी? आता आले ना. आणि कशी आलीस तू बाईकवर? आई बघ पुण्यावर ना बाईकवर. तू वेडी आहेस का ग सिद्धी? ताई आता आल्या आल्या सुरू करू नको सांग. अगं मग काय ही वेळ? हा कदाचित हरतालिकेला काढलाय ना फोटो. हो, आई म्हणा कशी छान नटली. रिद्धी सिद्धी सावकाश, बाहेर काढो काय. आई आई अगं काय झालं? यांच्याशिवाय गाव यायची सवय नाही ग.
काय म्हणतास गाववाल्यानो? नाही, कसं वाटलो आजचा एपिसोड? आवडला ना? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ही गोष्ट फक्त बाप्पाची नाही तर तिची सुद्धा आहे. ती म्हणजे ती प्रत्येक स्त्री, प्रत्येक माऊली, प्रत्येक बहीण जी आपला माहेरचा गणपती मिस करत असते. आता तुम्ही बघितलं ना, ही मुलगी आपला माहेरचा गणपती करण्यासाठी माहेरी आलेली आहे. ते आता पुढे काय होत आहे, काय घडणार आहे हे तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेलच. पण तत्पूर्वी ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय काय आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचा एपिसोड कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, यावेळी आपल्या आसोवासोबतच अनुश्री फिल्म्स हे यूट्यूब चॅनलसुद्धा जोडलं गेलेलं आहे. तेव्हा अनुश्री फिल्म्स या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा, प्रेम करा. आपल्याच मराठी मुलाचं, मराठी माणसाचं चॅनल आहे, त्यामुळे सपोर्ट करा. आणि बाकी आपल्या देवा काळजी सीझन 2चे एपिसोड बघत राहा. नुसते बघू नका, तर कमेंट करून सांगा देखील. आणि शेअर करा आपल्या सगळ्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवा. घरोघरी हा व्हिडिओ पोचवा. आणि जर यूट्यूबवरती हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, फुकटच आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. बाकी देवा काळजी.